जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राला आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या बैलाच्या नियोजनाची कशा पद्धतीने नियोजन असणार आहे त्याची माहिती घेण्याची उत्सुकता होती. तो म्हणजे द्वादशम हिंद केसरी बकासूर. आणि त्याचं नियोजन करणारे वन अँड ओनली वन म्हणजे संतोष मामा साळुंखे. मामा नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आम्ही निघालो आहे मुंबईला आणि प्रेक्षकांची इच्छा होती, प्रेक्षकांना समजलं की मी पण मुंबईला निघालो आहे. तर बऱ्याच जणांनी आणि बकासूरच्या फॅन्सनी मेसेज केले, कॉल पण केले की मामांना बकासूरचं पुसेगावचं हिंद केसरी मैदानाचं नियोजन कसं असणार आहे ते सांगा. तर मामा काय सांगाल, आता कसं चाललंय, नवीन खरेदी कशा पद्धतीने झाली? नवीन खरेदी अचानक झाली आपली नवीन खरेदी. बरं. ते राहुल आपण एक वासू चांगलं पळते. आम्ही त्या श्रीनाथ केसरीला चाललो होतो घ्यायचं, त्यांनी पाळले गो पाळलं. त्यांची लॉबी टच गाडी झाली आणि आम्ही गेलो डायरेक्ट घ्यायला. आणि ते डायरेक्ट यावर समोर 11 लाख रुपयाला झाला लोक. बरं बरं. त्या काय पाहिलं त्या वस्त्रामध्ये? काय नाही, वासरूमध्ये आपण पळून घेतलंच नाही. आपण त्या श्रीनाथ केसरी त्याचा व्हिडिओ बघितला होता तेवढाच लाईव्ह मध्ये. बरं बरं. त्याच्यावर घेतला आपण ते वासरू, त्याच्यामुळे घेतलं. आणि मामा, अजून एक दुसरा प्रश्न प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं की वडकीमध्ये सेमीफायनलला गाडी का पळवली नाही? नाही, मी मागचं एका मुलाखतीत आमचं असंच झालं सीएमध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, काही बकासूर किंवा मथुर प्रेमी नसतात, ती अशी भांडण लावायसाठी त्यांनी काहीतरी कमेंट केली होती मथुर विषयी. त्यावेळेस मी बोललो होतो की बकासूर आणि मथुर एका सीमेत लागलो, गाडी नाही पाहणार. बरं. इथून पुढं पण इथून पुढं कसं होतं, ते राहुल त्याशी फोन लागला वडकीला. राहुलबाई म्हणले असे झोपात आम्ही झोपणार होतो गाडी, पण फोन ते वडकीला रेंज नसल्यामुळे लागला नाही. बरं. इथून पुढं समविचारानं सगळं होणार, सेमीचं गाडी एकत्र आली. हो. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. सुनील मोरे सरकारांनी पण त्या दिवशी ह्याच्यामध्ये लाईव्हमध्ये बोलत असताना चिठ्ठ्या काढायच्या चालल्या होत्या. त्यावेळेस म्हणले की ह्या बैलाच्या नशिबाला कडच येते, म्हणजेच द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या नशिबाला कड येते. तर कडेबद्दल काय सांगाल? नाही, ते काय नशिबाचा खेळ. कडे ते काय आपले काही ते जाणून म्हणून चिठ्ठ्या काढत नाही कडे. ते काय आपला लाईव्ह समोर लोक बघतात, ते समोर चिठ्ठ्या काढतात. पण नशिबच कड किंवा फायनलला कडच येते, त्याला काय करायचं असं आहे. बाकी पुसेगावच्या मैदानाची तयारी कशी झाली? हिंद केसरी मैदान आहे, भारतातलं पहिलं मानाचं मैदान आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? तिथं आपल्याला फक्त गुलाल भेटला तरी आपल्याला ते मानाचं मैदानाचं आपण ते 13 हिंद केसरी लावणार. गुलाल भेटला तरी 13वा हिंद केसरी लावणार. म्हणजे इथून मागे आपल्याला किती गुलाल झाले पुसेगावचे? 3 झालेत ना. 3 जण. आता येणार चौथं मैदान. चौथं. काय सांगाल, म्हणजे काय आयोजकांना काय आव्हान करताल तुम्ही? आता एवढं मोठं मैदान घेतलंय त्यांनी. त्यांची यंदाच्या त्यांनी बी यावेळेस चांगलीच म्हणजे त्यांच्या बाईट बीट बघतो, त्यांनी बी यावेळेस सगळंच नियम सगळं टाईट ठेवलेले. एक चिठ्ठी 2 बैल, म्हणजे आता आम्ही एकच्या आमचा बैल मालक त्याचं बी नाव घेतात. ते त्यांनी यावेळेस सगळंच राष्ट्र केलं. गेल्या वर्षी त्यांनी 2 चिठ्ठ्या 3 चिठ्ठ्या राखल्या होत्या, पण यावर्षी त्यांनी सगळंच राष्ट्र म्हणजे एकच चिठ्ठी एक मालकाचीच. आणि एकदम व्यवस्थित केलं. एकदम व्यवस्थित. त्यांच्यामध्ये त्यांचं सगळं निकाल व्यवस्थित असणार. लॉबी टच काय असेल ते फक्त त्यांना गेल्या वर्षी आपली थोडी निकालावर लॉबी टच झाली ती गाडी. फक्त त्यावेळेस त्यांनी सगळ्या बैलगाडी मालक लांब येणार आहे. फक्त त्यांनी लोकडाच्या गाडीला थोडं प्राधान्य द्यायला पाहिजे, एवढंच आपलं. म्हणजे लॉबी निकालावर द्या, मागं काय होऊ द्या, फक्त निकालावर जे चुकून पब्लिक येतातच, किती अडवलं तरी पब्लिक येतातच. फक्त लॉबी त्यांनी त्यांचं सगळी यंत्रणा वापरावी. आव्हान केलंय मामांनी, त्या पद्धतीने आता आयोजक आहेत, त्या आयोजकांच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे सगळं, कशा पद्धतीने करतील. मामा, अजून दुसरं म्हणजे अजून 2-3 मैदान आहेत. एक 24 तारखेला छत्रपती संभाजीनगर भागामध्ये मोठं मैदान आहे. त्यानंतरनं पुरंदरमध्ये 25 डिसेंबरला मोठं मैदान आहे. आणि त्याच्यानंतरनं 29-30ला आदत बैल एक आहे आणि दुसरा बैल एक आहे. 5-5 लाखाची मैदान आहेत ती. ह्या 4 मैदानाचं नियोजन कसं असणार आहे? 24 तारखेला आपण एखाद दिवस नाही पाहणार. 25 तारखेला पाहणार आहे. 25 तारखेला पुरंदरच्या मैदानावर पाहणार आहे. आणि त्यानंतरनं एक आदत एक बैल 5 लाखाचं मैदान आहे काजडच्या फाटीवर. आणि त्यानंतरनं 30 तारखेला एक दुसरा बैल मैदान. तर कसं काय एवढ्या दोन्ही मैदानांचे कसं काय नियोजन असेल? त्या दोन्हीपैकी एक मैदान पाहणार बकासूर. दोन्ही मैदानात नाही सहभाग घेणार, एकाच कुठले होईल त्यातल्या त्यात नियोजन? जास्त करून आदतमध्ये चालले किंवा दुसऱ्यामध्ये म्हणजे 30 किंवा 29 तारखेलाच पण एक दिवसच पाणी जातं. 29ला पळवतो, 30 तारखेला नाही, 30 तारखेला पळवतो, 29ला नाही. कारण ती फाटी बकासूरला लकीच आहे, मागं एकदा गुलालात राहिलेलं आहे त्या मैदानावरती. मातीच राणे, त्याच्यामुळं पळायला पण 1 नंबर फाटी. अजून बाकी आज कसं काय नियोजन आहे? आज कुठं निघालं? आता आपण भिवंडी नगरसेवक आपले
बकासूरचे बक्कम आधारस्तंभ त्यांच्या क्रिकेटच्या मॅच आहे ते त्यांनी बोलवलं प्रमुख उपस्थित बकासूरला त्यामुळे तिकडे घेऊन चाललो आपण त्याला. मित्रांनो आपण लोणावळ्यात थांबलोय जरा वन साईड ट्रॅफिक जाम आहे ते होईल थोडंसं क्लिअर. आणि पुसेगावला बकासूर कधी दिसायला आलेला नेहमी पहाटच येतो, ह्यावेळेस कसं असेल नियोजन? यावेळेस बघू आता चाललं नियोजन एक दिवस आधी पाठवायचं बरं. पोरांचा विचार घेऊन. आला तरी कुठं असेल? तिथे एक मित्र आहे आपले भोसले म्हणून त्यांच्या घरी जाईल एखाद्या आदल्या दिवशी. आदल्या दिवशी बरं. कारण आदल्या दरवेळेस आम्ही पाहतो की पाठ येतो, ह्यावेळेस आदल्या दिवशी मग आरामाच्या दृष्टीने पाठवताय कसं काय? हो आरामाच्या दृष्टीने ते त्यांची इच्छा आहे की बकासूर आमच्या घरी जाऊ म्हणून एखाद्या दिवस आपण संध्याकाळचाच बैल पाठवून त्यांच्या ती. जी नवीन खरेदी केली त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? महाराज तेच नाव आहे. तेच नाव टू बी कंटिन्यू. महाराजचं कसं काय पुसेगावचं नियोजन असं? आता महाराजचं आपलं कसं आहे, आता वडकीला जसं झालं तसं बी होऊ शकतंय किंवा दोन्ही पाय दूध अलग अलग पायऱ्यामध्ये पोहू शकतात. कारण तर महाराज आणि बकासूरला 3 फेरं पाय भेटलं नाही वडकीला. आता पोरं म्हणली तर घरची गाडी पळवायची तर घरची गाडी पळेल आपली. बकासूरचा कोणता पायरा असेल, घरचाच का वेगळा असेल काय? नाही सांगता येत नाही, तुम्हाला सांगितलं ना आपण दोन्ही एकत्र बी होऊ शकतात किंवा अलग अलग पैरं बी करू शकतो आपण. बरं. आणि अलग अलग पैरे झाले तर पहिली गाडी पळालेली पळेल का नवीन चेहरा असेल? पुसेगावला नवीनच चारा नवीनच चेहरा असेल. जर नियोजन नाही झालं, वेगळं बाहेरचं नियोजन झालं तर ती नवीनच चारा पुसेगावला पहिल्यांदाच गाडी पाहणार ती. बरं. आणि महाराजचं कसं काय नियोजन असेल? महाराजचं बी दुसरंच झालेलं आहे नियोजन. जर आपलं तो पायऱ्या झाला तर आपण ती गाडी पावणार नाही तर मग महाराज आणि बकासूर पावणार. बरं. मग बकासूर फॅन्सला किंवा जे पब्लिक येतं बघायला मैदान, एवढं मोठं भारतातलं पहिलं मानाचं मैदान आहे, तर काय आव्हान करताल तुम्ही? नाही बकासूरची पब्लिक ही बकासूरला बघायसाठी ती काय मैदान उभी राहत नाही. बरं. जे आपले बाहेरचीच पब्लिक असतात त्याच्यामुळे आता ते तुम्हाला म्हणलं मी 16 तारखेनंतर त्याची सगळी उत्तरं देण्याचं सगळं आपल्याला माहिती आहे, कोण येते कुठून येते. बरं. कारण तर आतापर्यंत सगळी उत्तरं तुम्हाला पुसेगाव झाल्याच भेटणार त्याची. पुसेगाव झाल्यानंतर मोठी महामुलाखत होईल असं आहे. मुलाखत. मित्रांनो पुसेगाव झाल्यानंतर महामुलाखत होणार आहे. मामा सगळ्यांनाच मुलाखत देणार आहेत. मामांच्या मनामध्ये अनेक ही आहेत आणि तुम्हाला ट्रोल केलं जातं की आता नेमकी मोठी मैदान आलं की कुठेतरी तुम्हाला एक म्हणजे बोललं तर स्पष्ट बोललं तर चालेल ना की बाबा असं म्हणलं जातं घेतलं असं म्हणलं जातं की आता मित्रांनो ट्रॅफिक सुटलेलं आहे त्यामुळे आमचे जे मित्र आहेत त्यांनी कॅमेरा पकडले त्यामुळे त्यांना तसं म्हणलं बाबा हे आलं आहे का वेळेस व्यवस्थित. तर कुठेतरी वायदीचा विषय आणि तुम्हाला कुठेतरी एक शब्द वापरला जातो त्याच्याविषयी काय सांगाल? आपण त्या लक्ष देत नाही त्यांच्याकडे. होय. ट्रोलिंग करणाऱ्यांना काय सांगता? ट्रोलिंग केलं असतं महा बैल 12 वेळा केसरी झाला असता. आपण बैल आपला हा पळतोय किंवा साहेब जे बकासूरचं प्रेम आणि जे बकासूरचे चाहते वर्ग आहे त्यांचं प्रेम आहे. आमचं तर प्रेम आहेच बकासूरवर, पण जे चाहते वर्ग आहे त्यांचे हे कारण आपण बैलगाडी जे जाणते जुनते त्यांचं प्रेम आहे बैलावर. बरोबर. हे आजकाल आल्यात नमुने त्यांच्यावर काय बोलणार आपण. कुठेतरी त्यांनी थोडंसं सुसंस्कृतपणा सोडलाय काय कमेंट करतात त्यांनी. हो आता तुम्ही बघितले आपण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं मी फॉर्च्युनरच्या मैदान राहणार आणि त्यात काहींनी कमेंट केली की काही लोक आम्ही तर म्हणून नाही गाडी कडेने लागलीत. आम्ही जसं बोललो पण आमची गाडी मधून असत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मधून असतं काय केलं असतं. कारण आपला सेमी स्टॉपचा होता त्यात आम्ही 1 नंबर गेला आणि चुकून कडेला लागली तरी पण 1 नंबर झाला असता. पण तुम्ही निकाला बघा त्या फोकस बैलाच्या तोंडावाला बैल तिथं आपला कमी झाला. बरं. आणि जे जर 1 तास आतमध्ये असतं तर प्रेक्षकाला वेगळं दिसलं असं. कारण आपला बैल आतमधून असल्यावर पब्लिकच्या आखी सावली बकासूरच्या हे पडलं. परवा दिवशी काल परवा आपण न्यूज चॅनल आहे मराठी न्यूज चॅनल आहे सध्या खूप प्रखरपणे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या व्यथा मांडतो तो म्हणजे IBN लोकमत आणि त्याचे पत्रकार विलास बडे सर आणि आपले पैलवान चंद्रहार दादा पाटील यांची ब्रॉडकास्ट झाली, मुलाखत झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ती मुलाखत खूप चालली आहे. तर बकासूरच्या विषयीच खूप चालली, काय सांगाल त्याच्याविषयी? चंद्रहार दादांचं मनापासून आम्ही करतो कारण त्यांनी आतापर्यंत आपल्याला कायम सपोर्ट केलेला आहे. बरं. आणि असं नाही की काही लोक म्हणत होती की तिथं वशिला बकासूर पळा, पण त्याला तुम्हीच बघितलं ते कडून चिठ्ठी लागली आणि दादांनी चिठ्ठी काढली. तर वशिला पळा असं आमची मधून चिठ्ठी आली असती. बरोबर. पण दादांनी तसं केलं नाही. दादांनी सगळ्या गरीब शेतकऱ्यांचा विचार करून सगळ्यासमोर चिठ्ठ्या काढल्या. आता मोठी लांबची काय होतंय बाया नवीन भागामध्ये बकासूर जातोय, मोठमोठी मैदानं होत आहेत तिथं 2.5 लाख 4 लाख 5 लाख. तर त्या मैदानांमध्ये गेल्यानंतर नवीन भागात गेल्यानंतर काय अडचणीला तुम्हाला फेस करावं लागतंय? नवीन भागात जायचं त्याच्यामुळे आपण बकासूर येत नाही. काय होतं ते चाहते भरपूर आहे बकासूरचे.
पण काय होतं चाहते भरपूर आहे, पण त्याच्यात एक दोन असे असतात नमुने हा. काहीतरी काड्या करतात बरं. आणि मग ते वादिवाद होतो. बरं बरं. त्याच्यामुळे आपण लांब जात नाही. लांब गेलो तर आपल्याला सपोर्ट असं नाही. बकासुरा जरी असेल तर आपण 24 तारखेला छत्रपती संभाजीनगरला बी जाऊ शकतो आपण. जाऊ शकतो. जर समजा व्यवस्थित नियोजन झालं, तिथल्यांनी सहकार्य केलं तर. नाही नियोजन व्हायचे कारण आपला पहिला महाराज दुसरा आहे, आपली घरची गाडी पण तिथं. बरं बरं. तसं काय. फक्त तिथल्या पब्लिकला जर आयोजकांनी सांगितलं हं. आणि आम्हाला जर सांगितलं, आता आम्ही मागच्या वेळेस गेलतो नाशिकला, हं. त्यावेळेस लय हाल झालं बैलाचं. बरं बरं. आमच्या पोरांचं काय नाही हो, पण ते मुखदार त्याला बसून पी देत नाही. एवढं लांबून जायचं आणि ते बसून पी देत नाही. बघा मित्रांनो, मामांनी सांगितलंय जी मोठमोठी मैदानं आयोजित केली जाणार आहेत, जे आयोजन करतात त्यांना विनंती केलेली मामांनी की बकासूर तुमच्या मैदानात येणार असेल तर त्याला कुठेतरी त्रास होणार नाही, त्याला आराम करायला किंवा बैठकीला त्रास होणार नाही, ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. मामा त्याचबरोबर संघटनेविषयी काय सांगताल? नाही संघटना ही पाहिणंच. आत्ता बघितलं तुम्ही, आत्ता अलीकडं मैदानं कशी चालल्यात, त्याच्यामुळे संघटना ही महत्त्वाची पाहिणंच. गोरगरिबाला नाही पाहिजे तर संघटना पाहिजे. आता काही लोक म्हणतात आम्ही ठीक आहे डोपिंग टेस्ट बिस्टिंग टेस्ट, पण ते तसं नाही ना. अहो तुम्ही आत्तापर्यंत बघितले, जाणून बैल बघितली, नंदी बघितले, तर गरिबांचे नंदीवर कुठे येतात. बरोबर. आता दादांनी घेतलं मैदान मान्य आपल्याला, त्यांनी चांगलंच घेतलं, पण गरीबाचा एक ते नंद्यात वर आला का नाही चाल. फक्त संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर सरजा तो गरीबाचा नंदी आला, त्याच्यावर आपण हिंगवली, त्याच्यावर आपण लवकरच पाहणं आहे. फक्त त्या मालकाने डायरेक्ट मामाशी कॉन्टॅक्ट करावं. कारण ते कसं होतं आपल्या सगळं मस्त म्हणतात आम्हाला पाहायचंय, पण मामाशी कॉन्टॅक्ट नाही होत. मध्यस्थी कुणासंग झालं ते बायापर्यंत पोहोचत नाही. बरं. थेट तुमच्याशी संपर्क आता आपण 100% त्या बैलाला आपलं पुसेगावला बैल देऊ शकतो. बरोबर. आता आपण काय पुसेगावला बैल देऊ आपलं कॉन्टॅक्ट तारीख झालं तर. बरं. बघा मित्रांनो, म्हणजे मामांनी आता आपण लोक म्हणतात वायदी घेतो, पण आपण गरीबांकडून कधी वायदी घेत नाही. बरं. त्या बैलाचा नंदी आता दादा सारखा सरजा मस्त नंदी पळतोय, पण ज्यावेळेस फॉर्च्युनर मैदानात बसून आले तेव्हापासून तो उजेडात बैल आला. का तर बकासूर आमच्या म्हणून आला, बकासूरच्या काय म्हणून आला. बरोबर. मग कुठेतरी त्या मैदानात स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांची आठवण झाली का हो? निकाल लागला? त्यांचं मी आपल्या उपकारीने आपण एक फोन केला बैल पोहायसाठी त्यांना, की तुम्ही आपल्या बैल पोहायला या. ते म्हणले मामा आमची तब्येत बरोबर नाही, तरी जमलं ते होतं, पण ते देव माणूस आपल्या ह्याला आला आणि त्यांचं ते उपकार आपण त्या मैदानात देऊन फेडले. बरोबर. म्हणजे बघा, आणि ते जर जिवंत असते तर आपला बैल त्यांच्या नाव आता पळाला असता. आणि ते आपल्या आधी फोन केला त्यांनी आपल्याला की मामा बेटा येतो म्हणून, आणि आमची तयारी झाली. ते बुधवारी आणत होते, पण त्यांचं XYZ असं झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे. कारण जे ग्लॅमर आता बकासूरला आहे तसं त्या वेळेस त्यांना होते दादा सरकारला. म्हणजे भविष्यात त्यावेळेस जर तुमचं ती बैठक झाली असती हो तर नाव पळालं असतं. हो त्यांचंच नाव लागलं असतं अजूनपर्यंत. त्यांचंच नाव लागलं असतं. बघा मित्रांनो, मामांनी एक कुठेतरी आतल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मामांनी आज मुलाखतीमध्ये. तर मामा, साम्राज्याचं कसं काय नियोजन असेल? साम्राज्य आता बैल चांगलाच पाहायला लागला. आता साम्राज्य आपल्या महाराष्ट्र साम्राज्य एका दुसऱ्या मैदानात पाहणारी घरची गाडी. बरं बरं बरं. अजून कोणते कोणते घरातले नंदी असणार आहेत? आता घरातले बबन आहे. हा, बबनचं कसं काय नियोजन केलंय? ते पण घरची गाडी पण ना, बकासूर किंवा महाराज किंवा साम्राज्य बबन तर पाहिलेलं आहे. बरं बरं. पण महाराज ती बी गाडी दुसऱ्यामध्ये पळा. तर मित्रांनो, हे सगळं नियोजन होतं बकासूरच्या दावणीच्या सगळ्या नंदींचं नियोजन आपल्याला मामांनी सांगितलेले. तर बकासूर आता हिंद केसरी पुसेगाव मैदानासाठी सज्ज झालाय. धन्यवाद.